तुमचाच होत नाही काय? चल ना लवकर. मग काय वर्गणी मागायला लोक झोपल्यावर चालसान काय? चला पटकन. पाटील, देवानंद भाऊ, अरविंदराव आले नाही का हे? त्याच्या घरी जाऊ वर्गणी मागायले आणि त्याला आपल्या सोबत घेऊन घेऊ वर्गणी मागायले. तसं करता काय? बरं तसं करू चला. किलबिले काका, ओ किलबिले काका, या बाहेर या बरं. होऊन रे, कुठे गेले ते आई बाबा? येऊन ना राहिले? घरीच असन ना. आवाज द्या जोऱ्यानं. किलबिले राव, ओ किलबिले राव, या ना जरा बाहेर या ना. बे चेत्या दे ना आवाज. काय होई हे? कोणीच नाही उराला घराबाहेर. पप्पा, ओ पप्पा, मम्मी, मम्मी. अरे बापरे, डायरेक्ट आई बाबाचं मम्मी पप्पावर काम चाललं गेलं. काय बे, काय चिल्ला उराला एवढा? तवाचा आवाज दूर आला. समजून नाही का तुम्हाला झोपलो आहे म्हणून? चाललं का रातच्या बे रातच्या इथं? काय होय? आणि कायचं बुक होते? काय लिहा लागते वर्गणी? गहू, डाळ, तांदूळ काय लिहिता सांगा. आलोय का लगे वर्गणीचं? गणपती गेला, देवी गेली, आता कायची वर्गणी वरे? सकाळी ज्याच्यात तुम्ही नाचले त्याची वर्गणी होईये. आता काय नाचाची वर्गणी घेऊन आले का ताते तुम्ही? त्याचं सगळं तुमच्या इकडे राहायचं खर्च? अरे नाचाची वर्गणी नाही होय, नाचाची वर्गणी नाही होय. हे जेवण नाही राहत काय? हनुमान जन्म उत्सवचं जेवण नाही राहत काय? त्याचं होय नाही? अच्छा त्याचं होय काय? काय राजो मग सपा सपा सांग ना तुम्ही. तुमचे दरवर्षीचेच नाटक आहे ना किलबिलेरा, तुम्हाला माहित नाही काय? तुम्ही नाचले सप्त्यात येऊ राहिले रोज तुमच्या घरचे आणि तुम्हाला माहित नाही कायची वर्गणी होय म्हणून. काय राजो सांगा किती लिहा लागते तर? लिह रे सोन्या, 21 रुपये लिहू. का रे बॉच येते काय होई 21 रुपये? अबे 21 रुपयात काय होते आता? काहीच नाही होत ना राजा. तू हॉटेलात बी जेवायला गेला तर 10 रुपयाची एकच पोळी आहे ना. अरे 10 रुपयाची एकच पोळी आहे तर का पूर्ण मीच जेवून राहिलो का स्वयंपाक? तो सगळे जण जेवण ना, सगळ्याच्या इकडे वर्गणी मागू राहिले तुम्ही. अरे कमीत कमी तुमचं तरी एकट्याचं जेवण झालं पाहिजे अशी तर वर्गणी द्या. 21 रुपयात जेवण असते का काही राजो? महाप्रसाद होय ना. कमीत कमी आपल्या वर्गणीतून 2-3 जण तर जेवले पाहिजे. तुम्ही तर अशी वर्गणी देऊ राहिले का तुम्ही नाही जेवले तर त्याच्यात बरोबर, बाकीचे तर वेगळे राहिले. अरे तर महापौरानं दिली असेल ना चेत्यानं. अरे चेत्या इकडे वर्गणी किती दिली त्या? 1 रुपयानी दिला बा मी कुठून देणार आहे? मी काय कामाला चाललो का काय करू राहिलो? आणि ते झाले व्याजाचे धंदे चालते ते, मग त्याच्यातले पैसे कुठे जाते? बिशी नाही भरा लागत काय? बिशी भर, हे कर ते कर, चालूच राहते काही ना काही. आता परवा दिवशी सिलेंडर भरून आणलं. मग किती द्यायला लागते सांगा ना तुम्ही तर तोंडानं बोला. आता सांगितलं तसंही तुम्हाला का वर्गणी अशी पाहिजे असते का? दोघं तिघं आपल्या वर्गणी जेवलं पाहिजे बा, त्या हिशोबाने वर्गणी द्या आता तुम्ही. चला जाऊ द्या. 101 लिह रे सोन्या, 101 लिह. अरे काय राजो काय समजून नाही राहिलं तुमचं? 101 रुपये वर्गणी म्हणून राहिले तुम्ही. अरे बाबा महागाई पा सगळं मॅनेजमेंट करून सांगा ना. कमीत कमी 1001 रुपये. डोक्यावर पडले का तुम्ही? 1001 रुपये म्हणून राहिले कुकडेच. 1001 रुपयाला काही लागलंच नाही काय? 500 रुपये रोजानं कामाला चाललो मी आणि 1001 रुपये म्हणून राहिले तुम्ही. नाही बा मी काय म्हणलो जास्तीत जास्त आता 201 रुपये घ्या आणि बस. ली चेत्याच्या इच्छी 201 रुपये ली वर्गणी. 2 दिवसानं दिन पैसे. आता पैसे नाही मापाशी. हे 2 दिवसावर वाटते. बरं 2 दिवसानं दिन म्हणते. आणि तू लवकर 10 मिनिटात मला घरी दिसला पाहिजे. घुमू नको रातच्या 1 वाजेपर्यंत. अरे आज वर्गणी मागा लागते सगळ्या इकडे. 1 काय 2 काय वाजते आता. तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुम्ही राहा झोपून आता. बाबा कधी वर्गणी मागायला आलो का तेच नाटक करायचे ते बाबाचे? काऊन असे करते? आता घ्या लागते एखादा ऍडजस्ट करून. 5 बोट सारखे राहते का आपले? चला सोन्याच्या इथं चला आता. सोन्या घरचे कुठे गेले सगळे जण? ताला लागला दिसुराला घराले. अरे कुठंच नाही गेले. द्या तुम्ही आवाज द्या. गुलकंदराव, ओ गुलकंदराव, गुलकंदराव कुठं आहे रे? बाहेरच तर नाही येऊ राहिले ते. त्याच्या लक्षात आलं असं का वर्गणी मागायला येऊ राहिले म्हणून दरवाजा लावून घेतलाय. थांबा आता तुम्ही. दारुगड बाय दारुगड, कोण आल बघ? होम मिनिस्टर आलं तुझ्या घरी. चला ये लवकर बाहेर. अर्ध्या रात्री हो मी. हो सरपंच साहेब, शोभते का तुम्हाला? रातचे चालले लोकांच्या घरी होम मिनिस्टर करायले. अहो या बरं जराशे बाहेर या बरं. अरे मी नाही होय ना. मी कायले होय? आई व या ना जराशे बाहेर. हे पाहतच आहे तुम्ही. काहो सरपंच साहेब, शोभते का तुम्हाला हे? चालले रातच्या इथं. अरे गुलकंदराव मी नाही होय ना. तुमचंच पोरग होय ना. विचार बरं एवढ्या जणायले. अच्छा माय पोरग होय काय? मला वाटलं तुम्हीच होय काय? नाही तर मग बेकार काम होऊन जात होतं. बापा लेका असं आहे ते नाही म्हणजे स्वतःचा पोरग होय तर काही नाही. आणि मला आल्याबरोबर म्हटलं बोलू राहिले होते तुम्ही. जाऊ द्या तो विषय. आता काय आले ते सांगा. अरे कायले म्हणजे श्रीराम नवमी श्री हनुमान जन्म उत्सव याची वर्गणी पाहिजे ना. महाप्रसाद नाही राहत काय? अरे एवढ्यासाठी कायले आले मग? लिहून टाक ना तुमच्या सहखुशीनं. तुम्हाला जितके लिहायचे तितके लिहा ना. तर 101 रुपये लिहा तुमच्या सहखुशीनं. तुमचं तर काही समजून नाही राहिलं. तुमच्या सहखुशीनं लिहा म्हणता आणि 101 रुपये बी लिहा म्हणता. आमच्या सहखुशीनं आम्ही 1001 लिहितो. इथं कामाधंदे नाही. सोन्याच्या बाबाले किती दिवस झाले घरीच आहे आणि तुम्ही म्हणून राहिले 1001 रुपये. 101 रुपये ठीक आहे. काही लावतं काही? रोजच तर चालले बाबा कामाले. दिडी करू राहिले ना. का हो गुलकंदराव? काय होईये? तुमचं पोरग म्हणून राहिले का दिडी करू राहिले तुम्ही? आणि तुमची बायको म्हणून राहिली घरी जाय म्हणते 7 दिवस. कोणाचा खरं म्हणावं आता?
अरे त्याला काही अक्कल आहे काय हा? अक्कल आहे का त्याला? अक्कल असती तर 10वी पास नसतं झाला काय हा? माहित नाही का तुम्हाला कसं आहे ते पोट्ट? अरे काम पाहिले जातो मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम नाही भेटत. काही लावता बाबा, हप्त्याच्या हप्त्या पैशांवर राहिले ना तुम्ही. तू फक्त घरी ये, सांगतो तुले कसं असते तर. फक्त घरी ये तू. 101 रुपये लिहून टाका जाते आणि विषय मोकळा करा लवकर. अरे गुलकांतराव, 101 रुपये म्हणजे काहीच नाही होत ना आजकाल. काय होते तुम्हाला माहित आहे ना हा? मग काय 10-12 हजार देऊ का मी? काही समजत नाही तुमचं तर. हा? तुम्ही तर हट्टच पकडू नये. 1001 रुपये असं थोडी असते. सहखुशीने द्यावं लागत असते. तुम्ही पहिले सोन्याची आई तुमच्या नवऱ्याला विचारा गुलकंदरावले का तुम्हाला नाचाले काय काय पाहिजे म्हणा. पहिलेच जाता जाता सांगते माझ्या घरापासून डीजे पाहिजे, ढोलताशे पाहिजे. हा तेव्हा नाही विचार करा पैसे किती लागतात त्याले. 70-70, 80-80 हजार रुपये घेते म्हटलं ते. मग एवढाले पैसे मी देतो तर मग 1001 रुपये लिहून राहिलो तुमचे, आणि ते बी आताच्या आता पाहिजे नगद. तात्या तुम्ही लिहा का नका लिहू एवढे रुपये? मी एवढे रुपये देणार नाही आहे. हा सांगू राहिलो तुम्हाला. आता मी जाऊ द्या राऊंड फिगर 301 रुपये देईन, त्याच्यावर तर नाही देत मी. 301 रुपये द्या खरी, पण याच्यानंतर डीजे आणि ते बँजो पार्टी काहीच नाही सांगत नाचाले. एवढं लक्षात ठेवता. माया काय नवरा एकटाच नसते काय? एवढे जण नसते ना. एवढ्याले म्हणा ना मग. हा? ते चेताचे बाबा काय नाचत नाही का? चेताच्या बाबांना किती दिली वर्गणी? त्याने दिल्ली म्हटलं 501 रुपये, तुम्ही 301 रुपयात देऊ राहिले. दाखवा, आण बरं इकडे पावती बुक दाखव बरं रे. दाखव चेताच्या बाबांना किती लिहिली तर. तुम्हाला जेवढी द्यायची आहे तेवढी द्या. हा बाकी पाहतो मग मी. तात्या जेवढी देते तेवढी घेऊन घ्या. ली 301 रुपये लिहू गुलकंदराव. चला पाटलाच्या इथे चला. हे आपल्या इथं पोट्ट खास बदमाश आहे. हा? काही गरज होती का सांगायची? अरे येते रे बा, किती वेळ झाला का? कुठं लटकले हे? फोन लावून पाना एखादा. अरे ये ना हो, किती वेळची वाट पाहू राहिलो. का सगळ्या इकडली वर्गणी मागितल्यावर येता का इकडे? मग का आम्ही येऊ? सांगा तुम्ही कुठं आहे तर. कट केला ते येणं फोन, असं आहे त्याचं. तुमच्याच इकडे येऊ राहिलो होतो म्हणून फोन कट केला. बोला काय देता तुम्ही? सांगा काय लिहावं लागते वर्गणी? काय देता? गहू देता, तांदूळ देता, डाळ देता, की तेल देता? सांगा. तुम्ही म्हणत असाल तर पुरा खर्चच मी उचलतो. काय आहे त्याच्यातनी? हां तुम्ही सांगा तुम्हाला काय पाहिजे. चला तुमचं तर नील झालं. पण सांगा देवानंद भाऊ तुमचं काय लिहावं लागते? जे कमी असन ते आपल्या इकडे ढकलून द्या, आपण करून टाकतो ते पुरं. चला तुमचाही नील झाला. अरे काय तुम्ही बी तात्या इथं टाइमपास करू राहिले. हां माहीत नाही का तुम्हाला? आपलं जे कमी असते ते राहते ना. चला लोकांच्या इथं चला पहिले. अरे विनायकराव, ओ विनायकराव, झोपले का दारू पिऊन? विनायकराव, हे घ्या देशीची पावटी आणली तुमच्यासाठी. कुठं आहे रे? चला द्या देशाची पावडी द्या इकडे. तसे बाहेर नाही आहे. देशी म्हटलं का पटकन येता. चला द्या. हनुमान जन्म उत्सवचा कार्यक्रम आहे, महाप्रसाद आहे. सांगा काय लिहतं. द्या. गहू, तांदूळ, डाळ, तेल द्या. ह्याच्यातलं काहीतरी द्या. काय लावलं रे तुम्ही रे? हा रातचे वेळ राज्य चाललेले काय हो? गहू दाना काहीच नाही माझ्या घरी. तुमच्या सहखुशीनं द्या ना. तुम्हाला काय द्यायचं आहे तर. फुल नाही फुलाची पाकळी तर द्या. अरे फुलाची पाकळी काय पाहिजे रे? फुलंच घेऊन घ्या ना. जा द्या तिथं घरासमोर लागलेले आहे. सकाळी या आणि पुराच्या पुरं फुलं घेऊन जा. तुम्हाला किती पाहिजे तर. जा आता झोपू दे मला. ओ इकडे पहा 2 मिनिटं. अरे बापरे सरपंच आले. बोला सरपंच साहेब, काय सेवा करू तुमची? काहीतरी देणगी द्या म्हटलं. हा महाप्रसाद आहे. 21 रुपये लिहून घ्या मायवाले. राजे हो, दिवसभरात तुम्ही 200-300 रुपयाची दारू पिऊन घेता आणि इथं महाप्रसाद आहे तर 21 रुपये म्हणून राहिले. राहू द्या, नाही पाहिजे तुमची देणगी. राहू द्या. केव्हाले चालले जा? बिनफुकट खायला झोपमोड गेली मारली. चला समोर चला. याचे बेवडे बावड्याच्या घरी मागू नका. चला सरके. म्हण्या ओ म्हण्या, ये घराच्या बाहेर ये. वर्गणी येणार जाता आपल्याला. मस्त झोपला घरी. ये लवकर. अरे ये ना सरपंच साहेब घरात. अरे मी घरी बसासाठी नाही आलो, इथं वर्गणी मागायला आलो श्रीराम नवमीची. हा सांगा काय लिहू? काय देता? गहू देता काय? काय देता सांगा तुम्ही. आणि कुठं आहे तो म्हणे? म्हण्याले उठवा. मस्त झोपलाय. इथं नाचाले येले तेले आहे आणि इकडे वर्गणी मागाले. म्हण्या, ओय म्हण्या, अरे उठ रे. हे सगळे चालले. उठ लवकर. तो उठेपर्यंत तुमची सांगा पहिले दान दक्षिणा किती लिहायला लागते तर. 1 क्विंटल गहू लिहितो तुमचा वाला. बाप्पा 1 क्विंटल गहू. 1 क्विंटल गहू किती रुपयाचा हुराला? काही आपलं अरे काय उरायलं? 25च्या भावानं 2500 रुपयाचा. असा कोणता उरायला? काही लागलंच नाही का गव्हाले? मग एक काम करा, तुम्ही दाय देऊन द्या. दाय तर तुम्ही असे म्हणून राहिले जशी काय दाय त्याच्यापेक्षा सस्ती आहे. दाय तर त्याच्यापेक्षा महाग आहे. मग काय देता तुम्ही? बोला काय देता? दक्षिणा देता? सांगा किती लिहू दक्षिणा? लिहू 2001 रुपये. म्हण्या ये बरं रे, बाहेर ये बरं तू. बोला काय म्हणता तात्यान पाटील? कशी काय येणं केलं? अबे कसं काय येणं म्हणून राहिला तू? नाचाच्या वेळेस बरोबर तुला आठवण येते का नाचा लागते म्हणून, आणि तर वर्गणीच्या वेळेस महाप्रसाद नाही करा लागत काय? सांग काय लिहायला लागते त्याला? काय देता सांग तू. वर्गणी सांग. वर्गणी लिहून घ्या ना. 501 रुपये. नाटक नको करू फालतूचे. 501 रुपये. हा सगळ्या जणांना वर्गणी पाहिजे. किती किती दिली तो 501 रुपये म्हणून राहिला.
मग किती पाहिजे तुम्हाला? तुम्ही बोल ना शब्द. नाही निदान कमीत कमी 5,001 रुपये तर दे. 5,001 रुपये काय बोलू राहिले तात्या तुम्ही? 5,001 रुपये कुठून देणार आहे बा? हा का मला काय नोकरी गिकरी आहे काय? केस असता भेटून राहिला वकिलासाठी. भेटली असते एखादी केस तर दिले असते. 1 क्विंटल गहू होऊनच किती राहिले? 2500 रुपयाचे. बाकी तर आम्ही करूनच राहिलो 3-4 जण जे येईन ते. बरं करून टाका 1 क्विंटल गहू. आणि निसून आणून देतो गहू साफसफाई करून. तिथं कोणी बाया नाही आहे निसाले, समजले ना? 1 क्विंटलच गहू आहे. हा देतो आणून. आणि चल वर्गणी येणार चल आमच्यासोबत. अरे तात्या राजू लय थकलोन मी. पाहिले दुखू राहिले मला. ऐकून काही होऊन नाही राहिलं. हे पहा आता अधिक मला झोप येऊ राहिली. तू काय मॅट गेट झाला का रे? 1 क्विंटल गहू देऊन दिला. सगळ्याची वर्गणी 201 रुपये 301 रुपये 501 रुपयाच्या वर आहे नाही. आणि त्या डायरेक्ट 2500 रुपयाचा गहू लिहून दिला. अरे जाऊ दे महाप्रसादच होय. जाऊ दे काही फरक नाही पडत. 2500 रुपयाचा गहू गेला ना. आता हे एवढे जण आहे काही कमी पडलं तर स्वतः टाकते. तर मग विचार कर ना तू. एवढं नाही पा लागते कुठं पा लागते. 1 क्विंटल गहू मन्यादा. हा कधी देतं मन्यादा? आता देतं का मग देतं? आता नेशीन आता ने. मग नेशीन मग ने. पाय तुम्हाला जसं पटते तसं. साफसफाई करून पाहिजे म्हटलं खडे गोटे काढून. तिथं काय बाया नाही निसाले. मग उद्या नेजो. मग आता नको नेऊ. चला समोर चला. पाटील ते घर लय छत्रा आहे पाहिजे. तसे घरचे बाहेरच नाही इंगत. काही झालं तरी याच्यासोबत उलट बोला लागत. अरे सगळे जण जेवण करायले घरचे आहे का नाही आहे कोणी घरी? तुमचं आमंत्रण आहे जी. कुठं आहे जेवण? जेवण आपल्याला सगळं मिळून करणं आहे तर सगळं मिळून वर्गणी करणं आहे. तर त्याच्यासाठी आम्ही पहिले वर्गणी जमा करू राहिलो मग जेवण आहे. तर तुम्ही सांगा पहिले वर्गणी किती देता? बापरे असं आहे ते नाही साध्या. म्हणजे तुम्हाला वर्गणी मागायची होती तसे उलटे बोलले तुम्ही. हे शोभत नाही तुम्हाला. हा सरपंच आहे तुम्ही. अरे तुम्ही तर गावाचे रहिवासी आहे ना. तुम्हाला तरी शोभते का हे? वर्गणी म्हटलं का तुम्ही घराच्या बाहेर नाही येत. आणि बरोबर तुम्हाला आमंत्रणाला कुठं जेवायचं का पटकन बाहेर येतात दोघे नवरा बायको. शोभते का तुम्हाला हे? अरे आम्हाला तर शोभतच नाही पण तुम्हाला तरी शोभते का हे? घ्या सांगा लवकर किती द्यायला लागते तर हे तुमची शोभनी मग कर्जा. तुम्हाला माहित आहे आम्ही का दरवर्षी वर्गणी देत नाही म्हणून. मग तरी मागून राहिले का आम्हाला वर्गणी तुम्ही? तर एक काम करा तुम्ही दरवर्षी वर्गणी देत नाही ना. हां तर आता तुम्ही जेवायला बी नाही का यायचा. दरवर्षी तुमचं जेवायला येणं बंद. दिसले नाही पाहिजे पंक्तीत आता. महाप्रसाद होय तो. कोण म्हणणार आहे आम्हाला? हा त्या जबरदस्ती आहे का काही वर्गणीची? महाप्रसाद होय कोणी जेवायला येऊ शकते. मग का कोणाला नाही म्हणसान का तुम्ही? अरे महाप्रसाद होय तो बरोबर आहे पण महाप्रसाद तिथं जेवासाठी असते. तुम्ही डब्याच्या डब्बे गंजाच्या गंजा घरी घेऊन जाता. भाजी पोया हा शिरा बुंदी शेव सगळंच घेऊन जाता. तर मग आम्ही बोलतो का काही? बोलतो काय? बोलता का म्हणजे सगळे जण नेते आम्हीच नेतो काय? सगळ्यालेच म्हणा मग मनाचा आहे तो. अरे ज्याची वर्गणी जास्त राहते त्याला कसं म्हणणार आहे आम्ही? हा पण जो वर्गणीच नाही देऊ राहिला काही त्याला तर म्हणणारच आहे ना. ह्या वेळेस फक्त दिसा डायरेक्ट अनाउन्समेंटच करतो माईक मध्ये. ज्यांना बी नेत्यांनी दिसला ते ना. हे लय उरायला ना तुमचं सरपंच साहेब. अति नाही उरायला काय? होऊ दे ना मग उरायला तर अति चालते ना. वर्गणी मागितलं तर घराच्या बाहेर नाही येत तुम्ही. आणि महाप्रसाद असले का पटकन पहिल्या पंक्तीत जाऊन बसता नवरा बायको दोघं बी. नाही द्यायचे तुम्हाला वर्गणी नका देऊ. दिसले नाही पाहिजे आता महाप्रसाद जेवाले. हा बा तुम्ही गरीब आहे घरचे तुमची सोयच नाही लागत तर मग वेगळी गोष्ट आहे. हा का तुमची काय सोय नाही लागत काय? हा रिटायरमेंट आहे तुम्ही सरकारी नोकरीवर होते ना. आणि तुमची घरची बाई बी. सांगा किती पाहिजे तुम्हाला वर्गणी? एवढ्या वर्गणीच्या गोष्टी करू राहिले तुम्ही. सांगा किती पाहिजे तर. घ्या तात्या आता 10,001 रुपये म्हणून द्या. दलाईच इंजन तापलाय त्याचं देऊन देन ते रागात. आणि चला द्या मग 10,101 रुपये. चल लिहा 5,101 रुपये लिहा. जा घेऊन ये घरून. अंदरून पैसे घेऊन ये. पैशाची गरमी दाखवू राहिली आपल्याला. जा दे रे गणेशराव खराटे लिख 5,101 रुपये. हा हे घ्या 5,101 रुपये. आणि आता कधी मनाचं नाही म्हटलं. भाजी आणली हे आणली ते आणलं. आम्हाला बिलकुल नाही म्हणायचं आता. अरे आता तुम्हाला कोणीच नाही म्हणू शकत. आता तुम्ही वर्गणी दिली ना आता कोणीच नाही म्हणत तुम्हाला. चला चला होता त्या समोरचं घर घ्या. अरे आहे का? आहे कोणी घर आहे का? चुपचाप राहणार तात्या. कायले फालतूची चेंगड करू राहिले इथं. हा माहित नाही का तुम्हाला कशा आहे ते? बोला कोण हो? आणि कसं काय येणं केलं इथं? डोळ्यानं दिसत नाही रे बाबा माया. सांगा नाव सांगा. मोतिया बिंदूचं ऑपरेशन झालं वाटते. काळा चष्मा लावला. या ना खाली या ना 2 पायऱ्या टाकून. म्हटलं हे श्रीरामनवमी हनुमान जन्म उत्सवचा कार्यक्रम राहते दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी. हां आणि भागवतही राहते आणि सप्ताही राहते. सगळंच माहीत आहे तुम्हाला. तर महाप्रसाद राहते. तर महाप्रसाद आले तुम्ही ये जा. अच्छा जेवाले ना. हा जेवाले येतो ना महाप्रसाद. कधी आहे? कधीच आहे म्हटलं. बस हे हनुमान जन्म उत्सव असला ना त्याच दिवशी राहते. बरं या मग या. ठीक आहे येऊन जातो सहपरिवार येतो जा. अरे तर वर्गणी द्यायची होती ना. काही तर द्या. फुल नाही फुलाची पाकळी. अच्छा वर्गणी पाहिजे काय? मग सरळ बोलणार का वर्गणी पाहिजे म्हणून. फुलाची पाकळी घाले घेता पुरा बगीचा घेऊन जा सकाळी येऊन. आता कसे पुरे फुलवाले झोपले आहे. उद्या सकाळी या फुलाचा बगीचा घेऊन जा. बरं बगीचा तर आम्ही सकाळीच नेतो. पण बगीचा किती एकराचा आहे तो तर लिहा लागेल ना. किती रुपये लिहू ते तर सांगा. लिहा ना 501 रुपये. काय राजू काय बोलावं आता तुमच्यासोबत? हां अरे एवढे मोठे प्रॉपर्टीवाले तुम्ही 501 रुपये लिहू राहिले.
तुमच्यापासून तरी आम्हाला हे आशा नव्हती. अरे का मग माझी पुरी प्रॉपर्टी लिहून देऊ का तुम्हाला? हा, पुरी प्रॉपर्टी देऊ का लिहून तुम्हाला? प्रॉपर्टीवाला आहे तर असं थोडी असते. आपल्या सहखुशीने द्या लागते बुवा. नाही हायच किती आम्ही. हा, माय पोरगा आहे, मी आहे आणि माझी बायको आहे. तिघं जण आहे आम्ही जेवाले. 500 रुपयाचं जेवण बी नाही आम्ही. 100 रुपये थालीने पकडा, 300चं जेवण. कमीत कमी म्हटलं 1 क्विंटल गहू देऊन द्या, विषय खतम करा. नाही तर मग सारखा 1 तिलाचा पिपा देऊन द्या. अरे नाही नाही, गहूही नाही देत आणि तेलाचा पिपाही नाही देत. 1101 रुपया करून घ्या आता आणि विषय मोकळा करा. चला नगद द्या वाटल्यास. लिह रे सोन्या, 1101 रुपया लिह. अक्षर असे काढजो का समजले पाहिजे. हा, त्याला अक्षर म्हटलं तुझे समजत नाही आहेत. मग विचार पडते आम्हाला. गणपतीच्या वेळेस पाहिले तुमच्या दोघांचे अक्षर. नाही तर देऊन द्या त्या सल्ल्याच्या, नाही तर शाहरुखाच्या हातात देऊन द्या. नाही नाही, समजते ना आता, समजते. पहिले नाही समजे पण आता समजते. अरे ते दाढी तर करा लागत होती, वळकूही नाही उरायले, काही नाही. तो चष्मा आणि ते दाढी काय काय समजून नाही राहिलं का? बनता का रामदेव बाबा? अरे उद्या श्रीरामनवमी आहे, त्याच्या पहिले करून घेतो आता. फॅमिली जेवायला ये जा. आता वर्गणी जल्दी आहे तर जास्त लागणार ना जेवायला, त्याच्याशिवाय जमणार आहे का? उद्या सकाळी तुम्ही दोघं जण चालले जा. तुम्हाला माहिती आहे ना कुठून गहू दाय जे घेतलं असं ते घेऊन ये जा. आणि बायाले सगळ्याले सांगणं करून देतो, निसपूस करायला ते गावाचं. हां, ते खडे गोटे आहे ते काढून घ्याले. ठीक आहे ना? बरं ठीक आहे ना, चला. का रे मोहन नाही दिसू राहिला. मोहन कुठं गायब झाला? मोहन गेला पांटेला उघडाले. पांटेला उघडतो म्हणे मी, माझा धंद्याचा दिवस आहे म्हणे पळाला तो. बरं सांगतो ना त्याले. नाचाच्या वेळेस धंदा नाही पडत त्याचा वाला डीजेत. वर्गणी मागायच्या वेळेस धंदा पडते त्याचा. चला चला घराकडे. बाया येते का नाही येतो मैं? हा, काही दोघं जण बायाले सांगायलाच नाही गेलं, आपल्या दोघांनाच सांगितलं. अरे किती मोठे गहू आहे निसाचा, किती खडे आहे त्याच्यातनी. कधी होय हे दोघी जणी बसलो तर येऊ दे बरं. आता त्या दोघायले विचारतो मी. आमच्या दोनच बायाले बलवाले आले का तुम्ही दोघं जण? आणि बाकीच्या बायाले नाही सांगितलं का तुम्ही? सगळ्याच बायाले सांगितलं ना. आता नाही आले त्याच्यात आम्ही काय करा? तू आई कुठे गेली रे चेत्या? आणि ताई रे सोने, तुम्ही तुमच्या घरी नाही सांगितलं वाटते. हा, चॅप्टर आहे हो, 1 नंबरचे चॅप्टर आहे तुम्ही. लवकर जा, सगळ्या बायाले बोलावा डबल. जा, एवढा मोठा गहू आहे, कधी होईन त्या 2 बायाच्या ना? अरे चालू द्या ना गती. जेव्हा होईन तेव्हा होईन. एवढं थोडी आपल्याला टेन्शन आहे. हनुमान जयंतीपर्यंत करणं आहे आपल्याला. हनुमान जयंतीचा स्वयंपाक होया, रामनवमीचा थोडी होय. रामनवमीला काय शिरा वाटायचा आहे, हनुमान जयंतीसाठी पाहिजे. चालू द्या आरामानं, हप्ताही लागला चालते. फालतूचे नाटक काही पाहिजे नाही इथं. लवकर जा, बायाले बोलावा, नाही तर आम्ही दोघी चाललो घरी. बरं बसा तुम्ही. आम्ही जातो डबल सांगायला जातो. लवकर व्हा, 2 मिनिटात चला लवकर. एवढा गहू उतरून घेतो आणि जातो बायाला जातो पहिले सांगायला. मस्त दिसू राहिले हुशार वानाचे. गहू आणून राहिले आमच्या छातीवर आणि 2च बायाले भरून राहिले का? रोजंदारी नाही का मी इथं? हा, खाले सगळ्या बाया इथं. जा लवकर व्हा. मस्त झोपल्या कूलरच्या हवेत. आपण इथं दणकी घेऊ. मस्त काम आहे. स्वतःच्या आईले बी नाही बोलावलं ते ना. एवढे चॅप्टर आहे दोघं जण. काय कमी आहे का तो गहू? पूर्ण गाव जेवण करायला येते आणि निसाले आपण दोघी फक्त. काकू अरे हाय काय घरी? या बरं, थोड्या बाहेर या बरं. काकू चल ना, गहू निसाले. हा, 2च बाया आहे बरं. शांताबाई आहे आणि ते उर्मिलाबाई आहे. त्या कलकल करू राहिल्या त्या. जेवाले पुरा गाव येते म्हणे, निसपूस करायला कोणीच नेत म्हणे. हा, आणि लय वानाच्या बोलू राहिल्या त्या. मला कसं चांगलं नाही वाटत म्हणून राहिलो. तुम्हाला बोलल्यापेक्षा तुम्ही चालल्या जा ना पटकन. अरे बाबू, लय अंगपाय दुखू राहिलं रे माय, लय अंगपाय दुखू राहिलं. मला तर विचार पडला. हे पण आता तुम्ही आवाज दिला तर किती वेळ लागला मला इथे आले. बरं येऊ नका मग. तसं सांगून देतो शांता आजीले का त्याच्याला अंगपाय दुखू राहिला म्हणून. हा, सांगून दे जा. 1 नंबरची चॅप्टर काकू, 1 नंबरची. अंगपाय दुखू राहिलं. जेवाच्या वेळेस पहिल्याच पंक्तीत बसते. हा, डब्बे घेऊन येते तेव्हा अंगपाय नाही दुखत. काय ते शबाना तरी आली तरी या बाकीच्या याच्याच आहे. हा, मस्त पसरल्या कूलरच्या हवेत. अरे बाकी के बाया किधर गए शांताबाई? की आपण तीनों ही है? गेले ते दोघं जण बलावले. येतेच बाया, चल बस तू. ये काय बाई नाही आली का? पळाली तिकडून तिकडे कुठे? मंगला आजी काय आहे रे? दोघं जण सायकलनं घुमू राहिले. सहकुटुंब सहपरिवार सगळे जण गहू निसाले. अरे इकडे अरे दोघं जण सहपरिवार आणि सहकुटुंब म्हणून राहिले का? जेवाचं निमंत्रण द्यायला आले का? गहू निसाले जा लागते ना. काय मले पाठवते का तिथं गहू निसाले? सहपरिवार सहकुटुंब म्हणून राहिले. जाय तू, चालली जाय गहू निसाले. जाय बरं, तिथं बाया नसन म्हणूनच आले डबल बोलवाले. जाय तू. जातो ना, 2-3 बाया घेऊन नाही जा लागन का? एकटीच जाऊ का मी? सगळ्या बायाले घेऊन जाजो. आणि मेन म्हणजे त्या मेनके हागेले घेऊन जाजो. सरपंच पदी कशी उभी राहते, मेकअप किट आणि असं तसं सगळ्या बाया दिसल्या पाहिजे मला तिथं. जाय शायने आपलं काम कर. पुष्पाजी अहो जाईन तिथं गहू निसाले. काय 10 वेळा बोलावले आला गुरायलं. जेवायच्या वेळेस नाही सांगा लागत तर. आल्या काय सगळ्या बाया आल्या तिथं गहू निसाले का? मलेच घेऊन चालला पहिले. एक काम कर तू आजी, तू व्हिडिओ कॉल कर. हा, शांता आजीले आणि पाहून घे किती जण बाया जमल्या आहेत तिथं. किती मोठा गहू निसून टाकला. तू इथं घरातल्या घरातच करू राहिली. अरे आम्हाला डबल पाठवलं, ज्या बाया आल्या नाही त्या. जाय लवकर जाय बरं. पहिले स्वतःच्या घरी जा आणि आपापल्या आईले बोलावा तिथं निसाले. हा, शायने हो, सगळ्याच्या घरी जाताना आपापल्या घरी जात नाही. तुले आजी जर आमची आई तिथं दिसली नाही तर म्हणजो, ठीक आहे? तुमच्या दोघांच्या बी आई दिसली नाही पाहिजे मला तिथं, मग सांगतो. मम्मी ओ मम्मी.
जास्त हेलत नको जात जाऊ, तुला सांग ना. काय तो येते याला ना मग मी आणि पप्पा इंग्रज होय का तू? आमच्या घरात काही इंग्रज आला काय? अहो आहे ना, शिकला सवरला वाटते माणूस म्हणून होय मम्मी पप्पा म्हणत असतो मी तुम्हाला. आणि तू म्हणून राहिली का म्हणतं का जास्त हुशार झाला काय सांग बरं. तिथं दहावीतनी बम नाही पडू राहिली त्याली. दहावीतनी किती वर्षापासून लटकला आहे त्याच्या विषय नाही काढू राहिला आणि इथं सांगू राहिला शिकला सवरला आहे म्हणून. काकू जा बरं आणि मग आईले घेऊन जा हा. ते तिकडे गहू निसाले शांताजी वाट पाहू राहिली सगळ्याची. हा जातो, कपडे बदलून जातो. जा तुम्ही जा तिकडे रन्नावाले घुमा इकडे तिकडे. नुसतं लपंडरकी करा. ते तिथं पुस्तक घेऊन बसणं नाही उरायला. आता जर नापास झाले ना सांगतो तुम्हाला, लवकर जायच्या अगोदर घरी आला पाहिजे तू. हा जा येतो. तुम्हाला समजत नाही उरायला काय सार्वजनिक कार्यक्रम आहे, एकदा आवाज दिल्यावर या म्हणून इथं 10 वेळा आवाज द्यायला लागते तुम्हाला. अरे स्वयंपाक करायचा होता ना, स्वयंपाक करून दिला चेताच्या बाबाले, गेले ते कामाले आणि मग इकडे आली मी. जेवाले सगळे घराच्या घरा इथे आणि इथं गहू निसपूस करायले एक नाही दिसत. किती बाया आपण 6 बाया फक्त. तेवढ्यानं बरं आहे का अर्धा जो गहू आहे तो निसपूस केलेला आलाय घरून, नाही तर झालं. लावल्या का पुऱ्या बाया कामोकामी? निसून राहिल्या ना बाया पुऱ्या गहू. बाया सगळ्याच निसून राहिल्या गहू. पण अधिक बी म्हटलं ज्योती वहिनी आली नाही मोहनदा त्या घरची बाई. अशी कशी जात नाही? आता 10-15 मिनिटात मी जेवायला जातो घरी, कांटेला बंद करून पाठवतो तिले. बायाले सरपंच पदी उभं निवडून द्यायच्या वेळेस कशा जाते, कामं सोडू जाते आणि आता अशा कशा जात नाही. गहू निसाले पाहतो मी. बैल बंड्या जमा केल्या का बस? धुणं आहे त्याला, कलर मारणं आहे, सजवणं आहे, टाइम नाही लागत काय? पाय राजा, गोष्टीत लक्षच नाही राहिलं बैलबंडीवर. म्हणजे याचा अर्थ एकाही बैलबंडी अधिक जमा नाही केली. मस्त काम आहे, मस्त काम आहे. कुठे गेले सरपंच साहेब, कुठे गेले? ते गेले आहे वावरात. तुम्ही वावरात जा दोघं जण आणि बैलबंड्या कुठून आणा लागते हे विचारून घ्या आणि घेऊन या तुम्ही. आम्हीच घेऊन या नाही. गहू आतापर्यंत आम्ही वर्गणीचा आम्हीच आणला दोघांना आणि बैलबंड्या आम्हीच आणू. तुम्ही इथं राहा फक्त नाही गोष्टी करत. अरे आम्ही येतो ना हातभार लावाले, विचारून तर या तुम्ही. फोन नाही लागू राहिला त्याला म्हणून. आणि मन्यादा कुठे? अरे त्याला उपास असेल ना रे, मंदिरात गेला असेल ना तो. उपास नाही आहे का त्याला? आम्ही येतो तोपर्यंत तात्याची भेट घेऊन. आज उद्या या 2 दिवसात बैलबंड्या तयार झाल्या पाहिजे. काय गाड्या ओढण्याचा कार्यक्रम आहे म्हटलं. जा पहिले तुम्ही दोघं जण तात्याला भेटायला जा. त्या दोघांच्याच पहिले एवढ्या गोष्टी राहते का काय सांगा होता. श्रीराम जय राम जय जय राम. जय श्रीराम. पवनसुत हनुमान की जय. सियावल रामचंद्र की जय. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. तात्याचा डबल बुलेटवर आले. आता कारनं घुमणं बंद केलं काय? चल बरं अंदर सोने. सरपंच साहेब, ओ सरपंच साहेब. वसंत काका, सरपंच साहेब कुठे गेले? सरपंच साहेब आंब्याच्या झाडापाशी ते वाननेर हाकलू राहिले. वाननेर आले तर आले जाय तर थोडासा FM चा आवाज वाढव बरं. गाणे काहीच ऐकून येऊ राहिले जोऱ्यानं. थोडासा आवाज वाढव. अधिक वाढू काय? बस राहू दे. जाय त्या तिकडे आहे ते आंब्यावर. मार वाढून दिला आवाज जरासा वाढवा म्हटलं तर हे एक काम सांगायच्या लायकीचे नाही आहे. तात्या, ओ तात्या. तात्या तात्या तात्या, ओ तात्या. हे काय करू राहिले भोसडीच्या पोट्टी इथं? आंबे तर चोरायला नाही आले हे. अच्छा आंबे चोरायला झाले हे. चुपचाप राहा लागन, माहीत पडते काय करते तर. कुठं गेले रे बुवा तात्या? तात्याही नाही दिसू राहिले. इथं अर्जंट काम आहे आपल्याला आणि कुठं गायब झाले. आणि इथं वाननेर बी तर दिसून नाही राहिले. कोणाला हाकले आले तात्या? एक काम करू सोन्या, आता आलोच आहे म्हटलं तर 2-3 आंबे घेऊन जाऊ घरी. थांब गोटा आणतो, 2-3 आंबे पाडू मस्त जेवासोबत खाली होऊन जाते घरी. हा जाय आण बरं. काहीतरी प्लॅन आहे या दोघांचा, लपून बरोबर पाहा लागन. मला वाटलंच होतं ना काही आंबे चोराले आले, आंबेच चोराले आले. हे चांगले लटपट आंबे लागले आहे ना, काय वाननेर येणार नाही. चल घे मार एक झोडपा. अरे मेरे बाप रे, राम खोराय हो. तुम्ही माय आंबे चोराले आलते? थांबा तुम्ही खालीच. आम्ही काही इथं आंबे चोराले आलो नाही. आंबे चोराले आलो असतो ते असं दिवसा नसतो आलो आणि वसंत काकाले नसतं विचारलं का तात्या आहे काय म्हणून. एवढे आवाज देऊ राहिलो. मस्त वरतून पाहू राहिले पण खाली नाही येऊ राहिले. कोणाला काही अर्जंट काम असेल काही असेल. कोणतं काम पडलं तुम्हाला माझ्यासोबत? काम पडलं तर मग कामाशीर राहा ना. आंबे चोरू राहिले होते. आंब्याला काय गोटे मारले तुम्ही? ते आंब्याला नाही म्हटलं मग डोक्याला लागले. आम्ही तुम्हाला याच्यासाठी पाहिले आलो का गाड्या ओढण्याचा कार्यक्रम आहे. तर मग काही बैलबंड्या जमा नाही करा लागत काय? अरे हाव रे यार, काय माझ्या लक्षच नाही राहिलं. चाललं जाऊ ना आता अर्धा 1 घंट्यात चाललं जाऊ आणि घेऊन येऊ. अरे इकडे वाननेर आले होते ते हाकलाले आलो तुम्ही. मग तुम्ही मले बलवाले आले होते तर हे भोटे घेऊन कैऱ्या कोण पाठवायले होते तुम्ही? घेऊन जाऊ म्हटलं 2 जेवासोबत खाले तर तुम्हाला वाटलं का आम्ही आंबे चोराले झालो. मस्त काम आहे तात्या. 2 कैऱ्याले बी आम्ही आता हे झालो नाही. बरं त्या थैलीत लागन तेवढ्या कैऱ्या घेऊन जाता 2-2 घरी. चला घराकडे चला. काही समजून नाही राहिलं म्हटलं. मिलिंदराव काय होय हे? काय नाटकं काय होय? सगळ्या गोष्टीत उशीर करते ना. कसे का सरपंच बनले आणि कसे निवडून दिले लोकांना? याच्या पहिले तरी बरे काम करू राहिले होते. आता सरपंच आले तेव्हापासून जास्तच ऐदीपणा करू राहिले. काही बैलबंड्याने आणल्या काही नाही. गाड्या ओढण्याचा कार्यक्रम आहे. काय समजून नाही राहिलं यायचं. घ्या लागन का आता पंचायत घ्या लागन म्हटलं आता सगळ्याची. त्याच्याशिवाय काही जमीन नाही. भरावं लागेल सगळ्याला पंचायतमध्ये.
अरे काय बोला होता पंचायतमध्ये सगळे त्याचेच माणसं आहे, होऊन जाते म्हणते कमी जास्त 1-2 दिवस, असं थोडी असते म्हणते. मग काय म्हणता सांगा तुम्ही. आज संध्याकाळपर्यंत वाट पाहू हा, नाही तर मग पंचायतमध्ये घेऊन घेऊ आता यायले. त्याच्यात ते बैलबंड्या कोण ओढू राहिलं? मन्या उडू राहिला ना, हे तर नाही माहित राजा तुले, आणि तू त्याचे म्हणून राहिला मन्या उडू राहिला. होय म्हणे, थांब 2 मिनिटं. बैलबंड्या तूच ओढू राहिला ना ह्या वर्षी? हा मी उडू राहिलो काहून? अबे बैलबंड्यानी पाहिजे काय? कायचा असतं बंदोबस्त नाही इथं. रंगवा लागते त्याले, धुवा लागते, सजवा लागते, टाइम नाही लागत काय? टाइम लागते पण टाइम आहे ना या गोष्टीला बी. हा पाहिजे ते आता ते सरपंच साहेब जाणे ते जाणे, आपण काय म्हणणार आहे त्याच्यात? नाही का हो मिलिंद काका, तुमच्या विचारानं ते पाच बसन ना, आता त्याला जरासं काही ना काही काम लागेल ना, तर ते आपणच करा. चला येतो मी, काम आहे मला. बैलबंडीचं काही टेन्शन नाही, बैलबंड्या कुठे भेटून जाते. राहिला प्रश्न त्याला धुवाचा, साफसफाई करायचा आणि कलर मारायचा, हा प्रश्न आहे ना. घ्या बरं भिंगोटे साहेब, गाडी घ्या समोर, बैलबंडी राहू दे इथं, कलर मार लागते बैलबंडीले. अरे तर तिकडेच घेऊन जा ना बैलबंडी हो, इथं कुठं ठेवता? मैदानातच घ्या, मैदानातच कलर मारा. अधिक इथं ठेवा, तिथं लावा. तुमचं सगळं बरोबर आहे, पण इथं कलर मारतो सावलीत आणि उन्हीत नेऊन ठेवतो तिकडे, म्हणून मरवालो. गाडी समोर घ्या भीमा भाऊ, गाडी समोर घेऊन घ्या. बस राहू देऊ काय? अरे 3 बैलबंडे आहे, देवानंद भाऊची आहे, पाटीलची आहे, माई आहे, तिकडेच घेऊन घ्या एकदम. ते आता आणल्या तर लगे 3 आणल्या, नाही तर एकही नव्हती. नाही मस्त काम आहे, घ्या लावून घ्या, धुवा पटकन आणि कलर मारून ठेवून द्या तिकडे. तुम्ही हटून जा भीमा काका, ते पुऱ्या बैलबंड्या येते आता इथं, हटून जा. आता रंगवा लागते, धुवा लागते आणि रंगवा लागते. अन्न तर काढली ना आता गाडी, लावा आता इथं बैलबंड्या.